आज मेरा बेटा आईएएस ऑफिसर है, जो मैं गर्व से बोल रही हूँ कि मैं एक आईएएस ऑफिसर की माँ हूँ। तो उस विजुअली चैलेंज्ड बच्चों को भी बहुत ही सीरियसली पढ़ाई करनी चाहिए। ये नहीं मानना चाहिए कि वो विजुअली चैलेंज्ड है तो यूपीएससी या बीपीएससी उनके साथ कोई भी उन्हें रिलीफ देगी। के रूप में मेरी मम्मी होती थी, शी हैज़ ऑलवेज विन विद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूपीएससी सक्सेस स्पॉट या आपल्या चॅनलवरती। तर रविराज याने अंधत्वावर मात करून 2024ची जी यूपीएससीची परीक्षा झालेली आहे, ज्या यूपीएससीच्या परीक्षेचा इथं निकाल लागलेला आहे, तर त्या यूपीएससीच्या परीक्षेमध्ये 182वा क्रमांक मिळवून तो आता आईएएस अधिकारी होणार आहे। तर पहा, तर रविराज हा डोळ्याने अंधत्व आहे, तर त्याने इथं सिद्ध करून दाखवलेलं आहे की जर तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं असेल, तुम्हाला जर यश मिळवायचं असेल, तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्हाला डोळ्यांची गरज नाही ना कशाची गरज नाही, तर तुम्हाला गरज आहे ते फक्त तुमच्या जिद्दीची आणि तुमच्या चिकाटीची। तर पहा, यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2024चा निकाल 22 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेला आहे। तर या यूपीएससीच्या परीक्षेमध्ये एकूण 1009 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आलेली आहे। पहा, यूपीएससीच्या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी इथं अर्ज करत आहेत, परंतु यामध्ये अंतिम निवड जी झालेली आहे ती 1009 विद्यार्थ्यांची इथं अंतिम निवड करण्यात आलेली आहे। पहा, उत्तीर्ण झालेल्या अनेक उमेदवारांची सध्या सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे। तुम्ही पाहिलेलं असेल, यूट्यूबवरती पहा, फेसबुकवरती पहा, तसेच इंस्टाग्रामवरती पहा, सर्व ठिकाणी यूपीएससी पास झालेलेच विद्यार्थी आणि त्यांचं गावोगावी स्वागत करण्यात येत आहे। त्यांचं प्रत्येक आपल्या आपल्या गावामध्ये जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत इथं करण्यात येत आहे। तर पहा, आज आम्ही तुम्हाला एका अशा उमेदवाराबद्दल सांगणार आहोत, एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याने यूपीएससी परीक्षेमध्ये 182वा क्रमांक मिळवून आईएएस पदाला मत त्यांनी घातलेले आहे। तर पहा, विशेष म्हणजे हा जो उमेदवार आहे, हा जो विद्यार्थी आहे, तो पाहू शकत नाही, आपल्या व्यंगावर मात करत त्याने देशातील सर्वात कठीण परीक्षा जी यूपीएससी परीक्षा मानली जाते, तर ती परीक्षा त्याने तो उत्तीर्ण करून दाखवलेली आहे। तर पहा, आपण रविराज बद्दल संपूर्ण माहिती इथं पाहूया की रविराज हा बिहारच्या नवादा जिल्ह्यामध्ये राहत असलेला विद्यार्थी आहे। रविराज हा जो आहे तो बिहारमध्ये एक नवादा जिल्हा आहे, तर नवादा जिल्ह्यामध्ये हा रविराज राहत आहे। तर रविराजचं वय 24 वर्ष आहे। तर पहा, यानं आपलं संपूर्ण शिक्षण नवादा या ठिकाणाहूनच पूर्ण केलेलं आहे। त्याला लहानपणापासून अभ्यासाची आवड होती। 10वीत असताना एका आजारामुळे त्याची दृष्टी पूर्णपणे गेलेली होती। पहा, 10वीमध्येच रविराज आपली दृष्टी पूर्णपणे गमावून बसलेला आहे। तो 10वीमध्ये असताना अंधत्व झालेला आहे, पण रवीने कधीच आपल्या अंधत्वाला आपल्या यशाच्या वाटेत येऊ दिलेलं नाही। पहा, पदवीनंतर त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली आणि 4थ्या प्रयत्नामध्ये रविराज याने इथं यश मिळवून आईएएस या पदाला त्याने गवसणी घातलेली आहे। पहा मित्रांनो, जो कोणी आपण वेगवेगळे कारण देत बसत आहोत अभ्यासासाठी, परंतु रविराज स्वतः अंध असताना देखील त्याने आईएएस यूपीएससी सारखी भारतातील सर्वात अवघड सर्वात कठीण परीक्षा जी मानली जाते ती परीक्षा इथं उत्तीर्ण करून पहिलं पद मिळवलेलं आहे, ते म्हणजे आईएएस पद इथं रविराजने मिळवलेलं आहे। पहा, रविराज बद्दल संपूर्ण माहिती पाहायला गेल्यानंतर आपल्याला इथं समजलेलं आहे की रविराजने बीपीएससी परीक्षा देखील उत्तीर्ण केलेली होती, परंतु त्याने तिथं नोकरीला रुजू झालेला नव्हता, त्याने ती नोकरी स्वीकारलेली नव्हती। पहा, म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये जशी एमपीएससी परीक्षा असते, तसेच बिहारमध्ये बीपीएससी ही परीक्षा असते। तर पहा, रविराजने नोव्हेंबर 2024 मध्ये बिहार लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देखील उत्तीर्ण केलेली होती। त्या परीक्षेतून त्याने महसूल अधिकारी या पदासाठी त्याची निवड झालेली होती, परंतु यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी नोकरीत रुजू झालेला नाही। पहा, म्हणजेच रविराजने बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलेली होती, परंतु रविराजचं जे स्वप्न होतं ते होतं यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करायचं। तर ती यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी रविराजने ह्या महसूल अधिकारी पदासाठी निवड झालेली असताना सुद्धा त्याने ते पद तिथं त्यांनी स्वीकारलेलं नाही, त्या केलेलं नव्हतं, त्याने त्या पदावरती रुजू झालेला नव्हता। 3 वेळा यूपीएससी मध्ये रविराज नापास झालेला होता, परंतु रविराजने इथं हार मानली नव्हती। पहा, शेवटी पराभवानंतर
त्याने नव्याने तयारी सुरू केली आणि आता 4थ्या प्रयत्नामध्ये आणि आता जो 2024चा UPSC परीक्षेचा निकाल लागलेला आहे, तर त्या UPSCच्या परीक्षेमध्ये रविराजने 182वा क्रमांक मिळवून त्याने IAS हे पद त्याने इथं मिळवलेलं आहे. तर पहा रविराजने कोणत्या प्रकारे अभ्यास केलेला आहे, कशा प्रकारे त्याने हे पद मिळवलेलं आहे, कोणत्या प्रकारे UPSCची इतकी कठीण परीक्षा पास केली आहे. पहा, आई नोट्स वाचायची आणि रविराज अभ्यास करायचा. म्हणजेच रविराज अंध असल्यामुळे त्याला सामान्य माणसाप्रमाणे लिहिता वाचता येत नव्हतं. तर पहा, रवीची आई त्याचा अभ्यास घ्यायची. रवीची आई पदवीधर होती. रवीच्या आईचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं. तर वडील शेती करीत होते. वडील शेतकरी होते. पहा, आई रवीची पुस्तके वाचून नोट्स तयार करायची आणि त्याला वाचून दाखवायची. शिवाय रवीला युट्यूबवर अभ्यासाची विविध व्हिडिओही लावून द्यायची आणि रवी तो दिवसभर ऐकत बसायचा. आपल्या आईच्या मदतीने दररोज 10 तास अभ्यास करायचा. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये रवीने या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याचा जो पराक्रम आहे तो इथं पूर्ण करून दाखवलेला आहे. तर पहा, जो कोणी कोणते अभ्यास करण्यासाठी कारण सांगत असेल, जो कोणी अभ्यासासाठी वेगवेगळी कारणं वेगवेगळे दुःख मांडत असेल, तर त्याने खरोखरच रविराज सारख्या व्यक्तीचा इथं आदर्श घेणं अतिशय महत्वाचं ठरत आहे. कारण असून देखील रविराजने UPSC सारखी कठीण परीक्षा पास होऊन IAS हे पद मिळवणं खरंच इथं अतिशय मोठी गोष्ट आहे. पहा, रवीची आई त्यासाठी 10 तास वेळ काढून रवीचा अभ्यास घेत होती. रवीची आई नोट्स वाचून दाखवत होती आणि रवी त्या पद्धतीने अभ्यास करत होता. पहा, रवी अभ्यास करत होता त्यावेळेस रवीची आई त्याला नोट्स वाचून दाखवत होती. परंतु ज्यावेळेस लिहायची वेळ येत होती तर त्यावेळेस रवी जो सांगेल ते त्याची आई तिथं लिहित होती. म्हणजेच अतिशय वाईट परिस्थितीला सामोरं जाऊन रवीने ही UPSC ही जी देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते ती परीक्षा इथं पास करून दाखवलेलं आहे आणि त्याने आपलं UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्याचं जे स्वप्न पाहिलेलं होतं ते त्याने इथं पूर्ण केलेलं आहे. पहा, रविराजची सुद्धा सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे. अतिशय कठीण परिस्थितीला सामोरं जाऊन अतिशय वाईट परिस्थितीवर मात करून रवीने ही परीक्षा इथं उत्तीर्ण केलेली आहे. मेरी माँ का रोल इस तरह से रहता था कि चीज़ों को मम्मी मेरी पढ़ा करती थी, बुक्स को या फिर जो भी मेरे नोट्स होते हैं, और मैं सुनता था. सिमिलरली जब लिखने की बारी आती थी तो मम्मी लिखा करती थी जो मैं कहता था. तो इस तरह से मेरी माँ की भी अहम भूमिका रही है इस पूरी जर्नी में. दिल की खुशी का कहना क्या है, आंख बंद करके तो सभी लोग सपना देखते हैं, लेकिन हमेशा हम आंख खोल करके सपना देखे हैं. मेरे लिए सारा ज़माना का खुशी मिल गया है, क्योंकि हम और मेरा बच्चा दोनों कोई इसी सपना को देखे हैं और एक साथ किए हैं. पापा भी इसके साथ थे.